काल आपण किती क्वेश्चन बघितले? फर्स्ट सेकंड थर्ड झाला. एक लास्ट राहिला 4 नंबर म्हणजे 2/2 चा आपण घेतलंय. ठीक आहे. आज एक 3/3 चा आपण घेऊ. येईल ना? 3/3 मध्ये काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला? सेम काल केल्यासारखं. आपण काय काढला होता? ए काढला. ए दिला होता. ऍडजंट ऑफ ए काढला. त्याच्यानंतर ऍडजंट ऑफ ए इंटू ए घेतला. 2/2 काढला आपण. LHS 1 2 आणि 3 तिन्ही इक्वेशन आपण काय दाखवलंय? इक्वल दाखवलंय. बरोबर आहे. व्हेरीफाय दॅट म्हणजे कंडिशन व्हेरीफाय करून दाखवली. आता काय करायचं आपल्याला? 3/3 साठी पण सेम करून बघायचं. त्याच्यानंतर पुढचे 4 क्वेश्चन तर झालेलेच आहेत. बरोबर आहे. इन्व्हर्स फाइंड आउट करायचा एक क्वेश्चन आहे ते पण घेऊ आपण. आज आणि उद्या संपायला पाहिजे आपण. ठीक आहे. संडेला पेपर आहे. सो राईट डाऊन क्वेश्चन नंबर इन्व्हर्स काढायचं नाही. जास्त नाही, थोडंसं आहे तो. एक दोन स्टेप वाढवायचे त्याच्यामध्ये. जास्त काही नाही. So question number 4, if A equals to question number 4, if A equals to 1 minus 1 2 1 minus 1 2 3 0 minus 2 3 0 शिवाय मित्र राहिले ना आपले 1 0 3 1 0 verify that condition same आहे verify that काय verify करायचे a into adjoint of a equals to adjoint of a into capital A equals to mod A into सेम करायचंय. बरोबर आहे. काय काढावं लागेल सुरुवातीला आपल्याला? ऍडजंट ऑफ ए काढायचं. मॉड ए तर लागणार आहे, पुन्हा काढायचं मॉड ए. ठीक आहे. इक्वेशन 1 काढण्यासाठी आपण काय केलं? 4 कोफॅक्टर काढले होते. आता इथे किती काढायचे? 9. डायरेक्ट आपण 9 कोफॅक्टर काढायचे. डायरेक्ट 9 येणार नाही. तर काय करावं लागेल मग आपल्याला? सांगा काय करावं लागेल का? मायनर काढावं लागेल. बघा सुरुवातीला कॅपिटल A11 डायरेक्ट कोफॅक्टर कसं घेता येईल बघा? -1 टू दी पॉवर काय असेल? 1 1 1 इनटू मायनर कोणता करता डिटरमिनंट आहे. स्टेप कमी केली काय असेल? 0 -2 0 मायनर तेच सोपं पडतं का? तसं करू द्या. अरे सर बघा सुरुवातीला काय घेतो आपण? M11 काय लिहायचा? 0 -2 0 सॉल्व करा. 0 हा 0 आला म्हणजे डायरेक्ट A11 काय असेल? आता इथे लिहित बसत नाही -1 तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. पुन्हा M12 काय असेल मग? 3 -2 1 3 सॉल्व करा काय असेल? 9 प्लस म्हणजेच हा 11 आला. A11 काय? A12 काय मग इथं? -11 हा मायनर हा तो कोफॅक्टर. पुढं M13 काय? 13 सांगा. 3 0 1 0 काय आला आपण? 0 आला. त्याचा कोफॅक्टर काय असेल? A13 काय असेल? -0 असेल. 0 पुन्हा काय असेल? M14 M21 करेक्ट. M21 म्हणजे काय आहे? एलिमेंट्स सांगा. -1 2 0 3 सगळ्याला कळालं. कसं करायचं डिटरमिनंट सॉल्व? -3 -0 म्हणजे काय आला असेल? त्याचा कोफॅक्टर काय असेल? A21 असेल +3 हा भेटला. पुढे काय करायचं मला? M22 काय असेल? M22 1 2 1 3 का? 1 2 1 3 सॉल्व करा काय असेल? 3 -2 म्हणजे काय आला?
आपल्याला मायनर लागणार आहे काय तर फक्त काय लागणार आहे कोफॅक्टर ए टू किती आला पुन्हा कोणता घ्यायचा M23 काय असेल M23 1 -1 1 0 काय होईल सॉल्व केल्यानंतर 0 मायनस ऑफ मायनस 1 म्हणजे काय आला हा 1 असेल तर तो काय येतो बरोबर आहे का 8 2 3 कळालं सगळ्यांना कळालंय पुढे काय राहिलं आता सांगा पुढचं कोणतं राहिलं M31 इंटरमिडिएट T1 म्हणजे काय करतो आपण रो सोडला कॉलम सोडला -1 2 0 मायनस काय होईल सॉल्व केल्यानंतर 2 - 0 म्हणजे काय असेल आन्सर हा 2 असेल तर त्याचा A31 काय असेल 2 असेल मायनस येणार प्लस येईल बिकॉज सम काय आहे दोघांची इवन नंबर पुढं M32 32 म्हणजे काय असेल 1 2 3 -2 काय होईल मग -2 मायनस म्हणजेच हा -8 असेल तर तो काय येतो कॅपिटल A32 प्लस लास्ट एक वेळेला कोणता M33 काय असेल M33 1 -1 3 0 बरोबर आहे का काय असेल आन्सर 0 मायनस ऑफ -3 म्हणजे 0 प्लस हा 3 असेल तर त्याचा कोफॅक्टर काय असेल बरोबर आहे आपल्याला 9 कोफॅक्टर भेटले फक्त कोफॅक्टर लागणार आपल्याला बरोबर आहे का आपल्याला काय दिले तर 9 काय काढायचे डायरेक्ट काय पाहिजे आपल्याला कोफॅक्टर मायनरची गरज आहे का नाही कोफॅक्टर इम्पॉर्टंट आहे त्याला मी काय केलं अंडरलाईन केलं बघा एवढंच लागणार आहे आपल्याला आता कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स मध्ये लिहून टाकायचं पुढच्या पेजवर फास्ट लिहून घ्या कोणत्या कॉलेज आहे तर ऑप्शन काय राहिला असेल तुरे बघा तो काढा कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स 0 -11 0 डायरेक्ट कॉलम करायचा आता ड्रॉ करून कॉलम नाही डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए कोफॅक्टर काढला का आपण नाही डायरेक्ट काय घ्यायचं आता ऍडजॉइंट ऑफ ए 0 -11 3 नाही 0 -11 0 बघा आता काय करायचं आपल्याला डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए म्हणजे काय असेल ऍडजॉइंट ऑफ ए तुम्हाला माहिती आहे काय असेल A11 A12 A13 पुन्हा A21 A22 A2 नेक्स्ट A1 A2 A3 ऑर्डर किती असेल याची A5 हे लिहायची गरज नाही फक्त संबंध सांगा तुम्हाला हे लिहायचं स्टेप डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए
किती आलं होतं 0 मायनस 11 पुन्हा किती आलं 8 to 1 हा हा 2 8 हे झालं करेक्ट आहे नंबर सगळे हे काय भेटलं आपल्याला ऍडजंट ऑफ ए भेटलं आता काय फाइंड करायचं आपल्याला a into adjacent of a हे तुम्हाला माहिती होता दिलेला आता a into adjacent of a काढायचं असेल a into काय घ्यायचंय adjacent of a आता तेव्हा याचा adjacent आणि a घेऊ आपण दोन मॅट्रिक्स सिमिलर असतात बरोबर कोणते कोणते घ्यायचे 0 3 2 -11 1 8 0 -1 क्वेश्चन काय होता बरोबर आहे हा दिलेला एक क्वेश्चन होता ऍडजंट ऑफ ए आता आला बरोबर आहे दोघांचं काय करायचं आहे इथं मल्टिप्लिकेशन करायचं म्हणजे मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन कसं असेल सो a * ऍडजंट ऑफ a इक्वल्स टू ते मॅट्रिक्स घ्यायचं आहे आपल्याला सांगितलं मी तुम्हाला काय असतं r1 c1 r2 r1 c1 r1 c2 तुम्ही a into adjacent of काय असेल पहिला बघा कसं मल्टिप्लिकेशन करतो आपण r1 c1 r1 c1 म्हणजे 1 into 0 डायरेक्ट येतो जायचं 1 into 0 0 पुन्हा -1 into -11 आपण करून बघायचं एका स्टेप मध्ये बघा मी काय करतो 1 into 0 0 मल्टिप्लिकेशन करायला डायरेक्ट पुन्हा -1 into -11 मायनस मायनस प्लस म्हणजे काय करावं लागेल +11 घेतला लक्ष द्या नंतर लिहा पुन्हा 2 into 0 झालं पुन्हा सेकंड स्टेप r1 c2 r1 c2 म्हणजे पहिला नंबर 1 into 3 किती येतं 1 into 3 3 पुन्हा -1 into 1 -1 into 1 म्हणजे काय असेल प्लस मायनस काय असेल मग इथं -1 पुन्हा 2 into -1 -2 एवढं मल्टिप्लिकेशन बसणार नाही पुढे आता r1 c3 आता सेम r1 आणि हा c3 काय असेल मग 1 into 2 काय येतं 1 into 2 2 -1 into +8 -8 पुन्हा 2 into 3 6 बरोबर आहे पुढे काय होईल माझा आता r1 झालं आता कोणता घ्यायचा r2 into c1 r2 c1 म्हणजे r2 पहिला नंबर c1 चा पहिला नंबर r2 चा दुसरा नंबर c1 चा दुसरा नंबर r2 चा तिसरा नंबर c1 चा तिसरा नंबर म्हणजे 3 into 0 3 into 0 0 plus 0 into -11 0 sorry पुढे -2 into 0 तिन्ही पण 0 झाले पुन्हा सेम r1 सॉरी r2 c2 जे डायरेक्ट मला होती तेच 3 into 3 3 into 3 9 पुन्हा -0 into 1 0 पुन्हा -2 into -1 +2 सेम आता काय करायचंय r2 c3 काय असेल मग r2 पहिला नंबर 3 into 2 6 0 into 8 0 पुन्हा लास्ट किती असेल -2 into काय येतं 3 म्हणजे काय फिनिश आता तिसरं काय करायचंय कोणता रो असेल आता थर्ड रो फर्स्ट कॉलम बरोबर आहे 1 into 0 0 पुन्हा 0 into -11 0 3 into 0 पुन्हा
R3 1 into 3 3 0 into 1 3 into -1 लास्ट आता कोणता रो असेल थर्ड रो थर्ड कॉलम पहिला नंबर घ्यायचा पहिल्या सोबत दुसरा नंबर दुसऱ्या सोबत तिसरा नंबर तिसऱ्या सोबत मल्टिप्लिकेशन करायचं जे येते ते घ्यायचं 1 into 2 2 0 into 8 0 and 3 into 3 म्हणजे a into adjoint of a आन्सर आलं 11 0 0 0 11 0 0 0 पाठवून गेलेला परीक्षेत आलेला आहे येतच असंच काहीतरी येणार आहे काय येणार आहे असंच काहीतरी त्या क्वेश्चन मध्ये बिकॉज मॉड ए ची जे काही व्हॅल्यू असेल त्या व्हॅल्यूने कशाला मल्टिप्लाय करायचंय आय ला म्हणजे इथं जो नंबर आहे तोच इथे येणार आहे तोच नंबर इथे येणार आहे म्हणजे डायगोनल एलिमेंट्स काय असतील सेम असतील लाईक क्वेश्चन नंबर 1 करू शकता पुढचं सेकंड करता का व्हेरिफिकेशन करता बाकीचं पुढचं ठीक आहे बाकी घरी करून टाका आपण पुढचा क्वेश्चन घेऊ ए इनव्हर्स फाइंड करायचं ते येऊन जाईल आता काय अडचण नाही तुम्हाला दोन मॅट्रिक्सचे मल्टिप्लिकेशन आता काय करायचं बघा ऍडजॉइंट ऑफ ए आधी लिहायचे नंतर ए लिहायचे म्हणजे हा मॅट्रिक्स इकडे लिहायचे तो मॅट्रिक्स इकडे घ्यायचा म्हणजे r1 इथं 1 1 -2 होता 1 1 2 इकडला काय असेल 0 3 2 हा 0 3 2 इकडे येईल आणि 1 1 3 1 2 राईट सेम मल्टिप्लिकेशन करा आन्सर हेच येतं पुन्हा मॉड ए काढा मॉड ए चा आन्सर काय येतं 11 येतं मॉड ए चा आन्सर डायरेक्ट सांगतो 11 येतं मग त्या 11 नी मध्ये मल्टिप्लाय करा म्हणजे काय येतं 11 0 0 0 11 0 0 0 11 म्हणजे काय होईल व्हेरिफिकेशन काय होईल कंप्लीट होईल जर अडचण असेल तर उद्या सांगेल परत एक कन्सेप्ट राहिली आपली ती घेऊ जर कुणाला डाऊट असतील तर उद्या घेऊ म्हणजे उद्या फायनल असेल आपलं हे 2.2 11 100 आय ला मल्टिप्लाय करायचं इलेवन ने मल्टिप्लाय केलं मॉड ए इंटू आय बरोबर आहे मॉड ए इंटू आय म्हणजे मॉड ए ने मल्टिप्लाय केलं आय ला होतंय नेक्स्ट हां झालं कळतंय पुढचं येईल का ठीक आहे पाचवा क्वेश्चन घेऊ आपण आता काय फाइंड करायचंय इन्व्हर्स काढायचं इन्व्हर्स काढले आपण कशाने काढला इन्व्हर्स एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने इन्व्हर्स काढला एचा आता एचा इन्व्हर्स फाइंड आउट करायचंय बाय ऍडजॉइंट मेथड सो ऍडजॉइंट ए पर्यंत सगळ्याला येतं काय अडचण आहे तुम्हाला ऍडजॉइंट ए पर्यंत तुम्हाला काय अडचण आली चार मायनर काढायचे चार कोफॅक्टर काढायचे जे काही कोफॅक्टर असतात त्याला रोजचं कशामध्ये ठेवायचे कॉलम मध्ये रोजचं कुठे ठेवायचे कॉलम मध्ये कन्वर्ट करायचे तो काय असेल ऍडजॉइंट ऑफ ए मग आता इथे इन्व्हर्सचा एक फॉर्म्युला आहे ओके इन्व्हर्सचा एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला बघा फाइंड करण्यासाठी a इन्व्हर्स इक्वल्स टू 1 बाय मॉड a इनटू ऍडजॉइंट ऑफ a एवढंच वाढणार आहे बाकी सगळं सेम आहे जे आपला ऍडजॉइंट ऑफ a आला होता तिथपर्यंत काढले आपण ऍडजॉइंट ऑफ a फाइंड आउट केलंय पण मॉड a काढलेला नाही आता मॉड a काढायचा जो काही व्हॅल्यू येते मी तुम्हाला पहिल्या दिवशी सांगितले बघा
कॉमन काढायचं 2 असेल डिवाइड म्हणजे 3 4 काहीतरी डिव्हिजन मध्ये आलंय त्याला बाहेर काढायचं पुन्हा मध्ये मल्टिप्लिकेशन करायचं खाली जर एलसीएम दोघाला 4 असेल एकाला 8 असेल तर आपण 8 कॉमन काढणार होतं सेम त्या टाइप मध्ये आपल्याला काय करायचंय कॉमन काढून जे काही टर्म्स काढतो त्या टाइप मध्ये फाइंड आउट करायचं सो आपण एक 2/2 चं घेऊ आणि एक 3/2 सो एक्झाम्पल घ्या क्वेश्चन नंबर 5 फाइंड द तुम्ही केलेलाच क्वेश्चन आहे मागं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने केलेला क्वेश्चन आहे तोच क्वेश्चन आपण कशाला घेऊ adjoint method find the inverse of the following matrices find the inverse of the following matrices by inverse of the following matrices by the adjoint method inverse find out करायचे कोणत्या मेथडने करायचे adjoint method फर्स्ट क्वेश्चन घ्या -1 5 -3 2 फर्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला a = -1 5 -3 2 हे झालेला क्वेश्चन आहे पण एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन ने काढलेला आहे ऍडजॉइंट मेथड कडे काढलेला नाही त्याचा आन्सर तुम्हाला माहिती आहे ओके सो बघा हे काही 8 क्वेश्चन टाकले तुम्ही ग्रुपला फोटो काढून त्याचा पहिला क्वेश्चन आहे आता एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड काढलेला आहे आता कोणते लिहायचं आहे ऍडजॉइंट मेथड सुरुवातीला काय करावं लागेल आपल्याला इथं 4 मायनर 4 कोफॅक्टर बरोबर आहे त्याच्यानंतर काय करायचं मॉड ए काढायचे ए इन्व्हर्स काढण्यासाठी तो फॉर्म्युला लिहून घ्या मागचा घेतला का नाही आधी काय काढून घ्यायचं मायनर काढून घ्या कोफॅक्टर काढून घ्या m म्हणून काय येतं 2 a म्हणून काय येईल मग a1 2 ची पुन्हा m1 2 काय येतं डायरेक्ट घ्यायचं इथं 2/2 ला -3 त्याचा a12 काय असेल +3 m21 काय असेल इथं 5 त्याचा a21 काय असेल -5 लास्ट m22 काय असेल याचा -1 त्याचा a22 काय असेल व्हॅल्यू भेटल्या याच्यात तुम्हाला काय फाइंड करता येईल डायरेक्ट घेऊ शकता तुम्ही ऍडजॉइंट ऑफ ए इथे डायरेक्ट ऍडजॉइंट ऑफ ए कसं असतं ऍडजॉइंट ऑफ ए रोजचं कॉलम ही व्हॅल्यू कुठे ठेवतो आपण पुन्हा दुसरी व्हॅल्यू कुठे ठेवतो ऍडजॉइंट साठी ना कोफॅक्टर साठी नाही ऍडजॉइंट साठी पुन्हा -5 हे भेटले आपल्याला कोफॅक्टर थोडंसं शॉर्टकट काढलो मी मला येते सगळं स्टेप तुम्हाला अडचण असेल तर विचारा आहे का तुम्हाला ऍडजॉइंट ऑफ ए काढला आता काय फाइंड करायचं आपल्याला मॉड ए काढायचं काय करायचंय मॉड ए फाइंड आउट करायचं मॉड ए काढण्यासाठी काय असेल मग तो जो काही एलिमेंट दिला तुम्हाला कशात ठेवायचे व्हॅल्यू मॉड मध्ये काय असेल -1 5 -3 ची मॉड्युलस व्हॅल्यू काय असेल -2 +15 म्हणजे किती आलं 30 आली मॉड्युलस व्हॅल्यू किती द्यायची 30 आता फाइंड आउट काय करायचं आपल्याला बाय युजिंग फॉर्म्युला घ्यायचा आपल्याला कोणता a इन्व्हर्स फाइंड आउट करायचा फॉर्म्युला आहे a इन्व्हर्स = 1 बाय mod a into adjoint of a जे काय तुम्ही adjoint of a काढायचा फक्त mod a करायचं बाकी सगळं सेम आहे म्हणजे काय असेल 1 बाय 30 into adjoint of a काय आला होता 2 - 5 3 मायनस हा काय भेटला तुम्हाला a इन्व्हर्स 3 मीटर सोपी आहे का ती सोपी कोणती करू शकता जर तुम्हाला क्वेश्चन मध्ये आलाय बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथड तर तुम्हाला ती करावं लागेल बाय एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन रेफरन्स दिलेला तुम्हाला 10वीला होता बघा बाय सबस्टिट्यूशन मेथड बाय एलिमिनेशन मेथड बाय फॅक्टरायझेशन मेथड क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व बाय फॅक्टरायझेशन मेथड सॉल्व फॉर्म्युला मेथड होते ना तसं काही स्पेशल मेथड दिलं असेल तर त्या पद्धतीने करायचे दिलं नसेल तर कोणत्याही पद्धतीने आपण ए इन्व्हर्स फाइंड आउट करू शकतो इथे काय आलता आन्सर हे चालतं का वेगळं आलतं मागा क्वेश्चन मध्ये चेक करा तुमच्या नोटबुक मध्ये क्वेश्चन लिहिलेला आहे हा फक्त एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन मेथडने केलेला होता आन्सर सेम आले का चेक करा नाही
नाही मायनर कोफॅक्टरच्या आधी स्टार्टिंगला झालं होतं एलिमेंटरी ट्रान्सफॉर्मेशन चालू असताना. काल बरोबर नाही ठीक आहे ना. आता ना हेच सेम येतं कोणत्याही मेथड त्याचा आन्सर एक येतो. 10वीला आपण काढले वर्ग समीकरण किंवा सबस्टिट्यूशन आणि एलिमिनेशन मेथड करताना x आणि y ची व्हॅल्यू काय आहे ती सेम आहे. कोणत्याही पद्धतीने ग्रामर्स घ्या कोणतेही घ्या तसं सेम आहे. सो राईट ऑन फास्ट आता 3x3 चे घेऊ. मग कुणाला काही अडचण असते ते विचारा. आपली एक्सरसाइज आज संपून जाईल. उद्या कुणाचे डाऊट्स असतील 2.2 मध्ये तर उद्या आपण त्याचे क्लिअर करू. सो रविवारी काय असेल लगेच त्याच्यावर एक्झाम असेल. आणखी 3x3 चे घेतो मी आणि आपल्याला क्वेश्चन नंबर 5 काय दिला आहे फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस बाय ऍडजॉइंट मेथड. 5 क्वेश्चन दिले त्याच्यामध्ये 4 आहेत एक घेतलाय मी 3 आहेत ते तुम्हाला त्या मेथडने करायचे ऍडजॉइंट मेथड. आणि पुढे 6वा क्वेश्चन काय दिला आहे फाइंड द इनवर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिसेस. इनवर्स म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीने करू शकता एलिमेंटरी करू शकता किंवा ऍडजॉइंट करू शकता. आता तुम्ही जर 100% ऍडजॉइंट मेथडनेच करणार बरोबर आहे ना. एक फॉर्म्युला महत्वाचा आहे ए इनवर्स 1 बाय mod a into adjoint of एक 3x3 चे घेऊ आणि काय करू स्टॉप करू. एक्सरसाइज कंप्लीट होऊन जाईल आपले 2.2. सगळेच क्वेश्चन घेतले जवळपास. एक दोन क्वेश्चन आपल्याला सॉल्व करायचे व्हॅल्यू बघूया. बाकी कोणाला काय अडचण असेल तर विचारा. व्हिडिओ मध्ये सगळे आहे 2 दिवस व्हिडिओ टाकले आहेत तुमचे ग्रुपला टाकलेले आहेत. बघायचे कोणाला जर मागं जर झालं नसतील कोणी अपसेट असतील व्यवस्थित सांगितले त्याच्यामध्ये काही अडचण नाही. कोणतं घ्यायचं सांगा तुमच्या मला लास्ट 3 मध्ये घ्यायचं 4 मध्ये का 5 मध्ये. 5 मध्ये 4 दिलेले आहेत 6 मध्ये 4 क्वेश्चन दिलेले आहेत. या 8 क्वेश्चन पाठवायचे त्यापैकी एक क्वेश्चन घेणार मी कोणता बाकीचे परीक्षा आहेत ते मी घेणार नाही ते परीक्षेला येईल. झालं का ठीक आहे. बघा a इक्वल्स टू दुसरं घेऊ एक्झाम्पल आपण 1 2 3 a equals to 1 2 3 0 2 minus 1 3 2 minus 1 3 1 2 3 again 1 2 3. बघा 3x3 आहे चे ऑर्डर काय फाइंड करायचं आपल्याला फाइंड क्वेश्चन घेऊन काय वाटतं इफ a equals to then find a inverse by adjoint method. असं दिलं असेल तर तुम्हाला adjoint मेथडने सॉल्व करावं लागेल. सो adjoint मेथडने सॉल्व करताना बघा आता आधी काय काढून घ्यायचे m11. आता इथे a11 लिहित बसायची गरज नाही तेवढाच वेळ वाचवायचा. सरळ सरळ काय करायचं इथं m11 काय असेल डिटरमिनंट मध्ये सांगा -1 3 2 3 काय त्याचं सॉल्व केलं जातं मॅट्रिक्स -3 -6 म्हणजे किती -9 आला. हा -9 आला तर त्याचा कोफॅक्टर काय आहे तो -9. पुन्हा दुसरा काय असेल m12 शॉर्टकट असं घ्यायचं काय अडचण नाही. m12 काय दिलं तुम्हाला सांगा 2 3 1 3 म्हणजे काय असेल 6 3 आन्सर काय आलायचं म्हणजे हा 3 भेटला. घेऊ नका लक्ष द्या a12 काय असेल इथं पुन्हा येत नाही मला माहिती आहे. आता करता पुन्हा येत नाही घरी जाऊन विसरता. लक्ष द्या एवढे तज्ञ नाहीत तुम्ही आणखी वेळ लागेल थोडासा.
येतं पण चुकतं आणखी सांगतो तुम्हाला येतं तुम्हाला आता बऱ्यापैकी आलंय म्हणजे बऱ्यापैकी येतं सगळ्यांना पण चुकता गडबडीमध्ये चुकतं इकडे मी सांगायला तुम्ही खाली नाही राहत कॉन्सन्ट्रेट एका ठिकाणी राहत नाही तुमचं इकडे थोडं तिकडे थोडं असं त्यामुळे इकडेच लक्ष द्यायचंय जेव्हा करा म्हणून तेव्हा करायचं सो हे M12 झाला आता काय करायचं सांगा मला M13 सांगा काय येईल मला एलिमेंट सांगा 2 - 1 जोरात थोडंसं 1 2 काय येईल मग कॅल्क्युलेशन 4 + 1 म्हणजे काय आलं हा 5 वाला म्हणजे काय येतो A13 काय येतो इथं पुढं M21 काय येतं M21 2 3 0 त्याचा A21 काय असेल -0 नसणार आहे ठीक आहे पुढे काय असेल M22 13 बरोबर आहे किती आन्सर आपण 0 आला त्याचा A22 काय येईल मग तुला सांगा M23 हे पण 0 येईल M23 म्हणजे काय असेल 1 2 2 - 1 M23 1 2 1 2 का 1 2 1 2 म्हणजे काय आला त्याचा A23 काय येईल सोपं क्वेश्चन घेतला मी आपण काय भेटलं आपल्याला पुढे काय असेल M31 मी सोपं घेतो परीक्षेत आवड टाकतो हा M31 काय येईल 2 3 -1 3 काय येतं 6 + 3 म्हणजे हा 9 आला त्याचा कॅपिटल काय असेल A2 A31 किती आला हे सोपं झाला 0 - 0 काय डायरेक्ट पुन्हा M32 32 म्हणजे काय असेल हा नंबर 32 चा आहे दोन सोडला 2 3 सॉरी 1 3 2 3 आन्सर काय येईल मग 3 - 6 का 9 हा -3 तर त्याचा कॅपिटल काय असेल A32 काय येतं +3 लास्ट M33 चुकलं का बरोबर येतं हां लास्ट 1 2 1 2 2 -1 काय असेल आन्सर -1 -4 किती येतं हा -5 आला तर त्याचा काय असेल A33 बघा डाउट तुम्हाला आहे का हा फर्स्ट भेटला सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ 6 7 8 9 9 एलिमेंट्स आपल्याला भेटले म्हणजे 9 कोफॅक्टर भेटले आता हे कशात ठेवायचे डायरेक्ट मॅट्रिक्स मध्ये ठेवायचे इथे कसं होतं डायरेक्ट ऍडजंट ऑफ ए घ्या किंवा काय करता आधी कोफॅक्टर लिहा चला चला कळणार नाही पण तुला होणार नाही आधी कोफॅक्टर लिहून टाका डायरेक्ट आता लिहून घ्या पुढच्या आठवड्यामध्ये लगेच लॉजिक टॉपिक स्टार्ट होईल आपला गुरुवारपर्यंत शुक्रवारपर्यंत संपून जाईल मॅथमॅटिकल लॉजिक बोर्डचे 6 मार्क पक्के झाले आपले जर चांगली प्रॅक्टिस झाली असेल तर आपली थेरी चालू आहे सीईटी आफ्टर ऑक्टोबर सिलेबस संपल्यावर थोडंसं की तसं तर आपण सीईटी बेस चालू आहे बेस मॅट्रिक्स काढायचं मॉड काढायचं नाही परीक्षेमध्ये कुठं मॉड आहे कुठं मॅट्रिक्स आहे इथं मॅट्रिक्स आहे इथं डिटर्मिनंट आहे इथं मॅट्रिक्स आहे इथं पण मॅट्रिक्स ठेवू नका होतं 101% 200 पेपर चेक केले मी बोर्डाचे 12वीचे त्या 200 मध्ये 50 मुलांनी असंच लिहिलं होतं इथं मॅट्रिक्स इथं मॉड इथं मॅट्रिक्स इथं मॉड मार्क कटले
त्यामुळे जिथे मॅट्रिक्स आहे तिथे मॅट्रिक्स घ्या, जिथे डिटरमिनंट आहे तिथे डिटरमिनंट. काळजीपूर्वक लिहायचे, काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. तो कोणता क्वेश्चन होता ते पण सांगतो तुम्हाला पुढे आहे. आता पुढच्या मेथडमध्ये, पुढच्या आठवड्यामध्ये आहे. रिडक्शन मेथडचा क्वेश्चन होता तो, मेथड ऑफ रिडक्शन. पुढच्या आठवड्यात लागेल छोटा छोटा. हे काय चालू आपलं झालं. मुली बरेच absent आहेत ना. प्रेझेंट कधी absent रेग्युलर आला तर क्लास होतो, नाही तर एक दिवस प्रेझेंट, 2 दिवस absent, काय फायदा नाही. मला एलिमेंट सांगा सगळे. बघा, कोफॅक्टर ऑफ मॅट्रिक्स सरळ सरळ असं लिहून टाका. कोफॅक्टर ऑफ अ मॅट्रिक्स. आता याचं कोफॅक्टर मध्ये लिहून टाका. कोफॅक्टर काय काय आले आपले सुरुवातीला जसे आले तसे लिहून टाका. किती आले? -9 -3 5 हां 9 बरोबर आहे. हा झाला कोफॅक्टर. आता काय करायचं आपल्याला सांगा. हां ऍडजंट ऑफ ए. ऍडजंट ऑफ ए घ्यायचं असेल तर काय करावं लागेल? कन्वर्ट टू कॉलम. काय असेल मग? -9 -3 5 हां 0 हां बरोबर. डिवाइड भेटलं. आता पुढे आता काय करायचंय आपल्याला? ऍडजंट ऑफ ए फॉर्म्युला मध्ये काय लागणार आहे पुन्हा? ए इनवर्स इक्वल्स टू काय आहे फॉर्म्युला? 1 बाय मॉड ए इनटू ऍडजंट ऑफ ए. हा फॉर्म्युला लागणार आहे ऍडजंट ऑफ ए. तो मॉड ए काय काढून घ्यायचा होता इथं? मॉड ए काढून घ्या. तो एक लागणार आहे आपल्याला मॉड ए. मॉड म्हणजे ए ला मॉड मध्ये म्हणता का? ए काय दिला होता? ए म्हणजे क्वेश्चन. ए म्हणजे क्वेश्चन. किंवा सरळ सरळ आधी मॉड ए काढून घ्यायचा, मग ए म्हणून काढायचं. हां 1 2 3 2 -1 3 2. त्याचं मॉड्युलस व्हॅल्यू काय आहे ते मग? 1 इन ब्रॅकेट -3 -6 -2 इन ब्रॅकेट डायरेक्ट करावं लागेल. 6 -3 प्लस 3 इन ब्रॅकेट 4 प्लस 1 काय असेल मग? 1 इन ब्रॅकेट -9 -2 इन ब्रॅकेट 3 प्लस 3 इन ब्रॅकेट 5 म्हणजेच -9 -6 प्लस 15. किती आलं? किती आलं? -15 प्लस 15 हा 0 भेटला. 0 जाईल. आपण काढलेलं आणि चेक केलं नाही 0 येतं का नाही. हां सगळ्याला काढतो बघा. हां मॉड ए किती आला इथं? 0 म्हणजे आन्सर 0 जाईल. फर्स्ट टाइम झाला आपण गणना बसून देतो. ठीक आहे असं द्या. ए इनवर्स सोपं म्हणून घ्यायचं आता म्हणजे मॉड किती आला? 1/0 इनटू काय किंवा आन्सर काय येतं इथं? सरळ सरळ 0 देऊन टाका. शक्यतो कधीच ए इनवर्स 0 येत नाही. ठीक आहे. ए इनवर्स 0 येत नाही. मॉड ए चेक करायचा आधी कधी पण. जर मॉड ए 0 येत असेल तर ए इनवर्स निघणारच नाही. आपल्याला माहिती आहे. आपण फक्त क्वेश्चन घेतला तुला वाटतं येणार नाही. ठीक आहे असं द्या. 0 खूप लाईक करायचं. हां प्लीज यायला परस्पर 1 च्या भोवताली 0च आहे. आय मध्ये 1 किती वेळेस आहे? 0 किती वेळेस आहे? 6. ठीक आहे. आता एक्सेलचे क्वेश्चन करताय तुम्हाला आयडिया कळाली. जो काय ऍडजंट ऑफ ए आला तो कुठे ठेवून टाकायचा? इथे ठेवून टाकायचा. 1 बाय मॉड ए ची जे काय व्हॅल्यू येते ते काढायचं. असे क्वेश्चन आहेत 8 एक्साइजचे. जे तुम्हाला 8 क्वेश्चन टाकले आहेत ते 8 पैकी एक झाला फक्त इथं.
नंतर पचवा. हे 0 झालं ना, एकच क्वेश्चन आहे ना ते बाहेर पडतं. उद्या तुम्हाला काही डाऊट असतील तर उद्या सॉल्व्ह करू आपण. 2.2 चे सगळे क्वेश्चन्स लिहून आणायचे उद्या. परत एकदा एक्सरसाइज नंबर 2.2 पीडीएफ टाकली का मी नाही टाकली. पीडीएफ ग्रुपला टाकतो मी आता पुस्तकाची पीडीएफ टाकतो. त्या पीडीएफ मध्ये एक्सरसाइज नंबर 2.2 त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर किती आहे टोटल 6. त्याच्यामध्ये पहिल्या 2 दुसऱ्या 2 तिसऱ्या असं 3 असं काहीतरी आहे. असे टोटल क्वेश्चन तुम्हाला सगळ्यात सोल्युशन आहे. फक्त 1-2 क्वेश्चन सोल्युशन द्यायचे तेवढे तुम्हाला करायचे. हा बाकी दुसरं काही नाही. उद्या वया चेक केल्या जाते दुसरं काही नाही. ठीक आहे. कुणाला काय अडचण असेल ते विचारायला लागेल.